Hello students, in the topic basic principles of organic chemistry, today we will learn about rules for IUPAC names of branch chain hydrocarbons. जे त्यापूर्वी आपल्याला नॉर्मल चेन हायड्रोकार्बन्स यांच्या IUPAC नेम्स कसे लिहायचे हे आपण बघितलेलं आहे. तर ब्रँच चेन हायड्रोकार्बन ॲटम असेल म्हणजे तो अल्केन असेल तर त्याचा IUPAC नेम्स लिहिण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे रूल्स आपण फॉलो करणार आहोत. हा भाग IUPAC नॉमेनक्लेचरचा या पाठामधला अत्यंत महत्त्वाचा आहे. तो तुम्हाला समजला पाहिजे. मी सावकाश प्रत्येक रूल एक्सप्लेन करतो, त्याचे एक्झाम्पल्स देतो, ते रूल्स या ठिकाणी अप्लाय करतो आणि त्याचं नाव कसं लिहायचं हे तुम्हाला क्रमाने सांगतो. हे समजून घ्यायचं आहे. टेक्स्टबुकमध्ये हे रूल्स दिलेले आहेत, वेगळे एक्झाम्पल्स टेक्स्टबुकमध्ये दिले आहेत. ते तुम्ही प्रॅक्टिस जर केला तर IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ अल्केन्स हा भाग तुम्हाला व्यवस्थित समजेल. आणि हा भाग जर एकदा समजला तर याच्यावरच अल्किल हॅलाइडचं नॉमेनक्लेचर आहे, अल्कोहोलचं नॉमेनक्लेचर आहे, अल्डिहाइडचं नॉमेनक्लेचर आहे, त्यानंतर कीटोन्स, कार्बॉक्सिलिक ॲसिड, बाकीचे सगळे फॅमिलीज आहेत त्यांचं IUPAC नॉमेनक्लेचर अल्केनच्या IUPAC नॉमेनक्लेचरवर डिपेंड आहे. तर हे रूल्स पाहताना आपण सुरुवातीला एक एक्झाम्पल घेऊया. ब्रँच चेन अल्केन, जी अशी चेन दिलेली आहे, त्या चेनमध्ये ब्रँचिंग आहे. तर अल्केनचा जनरल फॉर्म्युला CnH2n+2. यामध्ये यांची व्हॅल्यू जे नंबर ऑफ कार्बन ॲटम इंट्रोड्यूस केली तर मोलेक्युलर फॉर्म्युला तयार होईल आणि त्याचं स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन आपण या ठिकाणी वेगळं दाखवलं. आता यामध्ये रूल नंबर 1 आहे. तो रूल नंबर 1 अत्यंत म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आहे. तो रूल असा आहे, सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम्स अँड दिस चेन इज कॉल्ड पेरेंट चेन. ही चेन अशी हॉरिझॉन्टल असेल, ती लॉंग पाहिजे आणि कंटिन्युअस पाहिजे. दुसरी चेन यामध्ये अशी घेता येऊ शकते आणि तिसरी चेन ही अशी घेता. आता बघा, सिलेक्ट द लॉंगेस्ट हा शब्द महत्त्वाचा आहे. म्हणजे लॉंगेस्ट म्हणजे मॅक्सिमम नंबर ऑफ कार्बन ॲटम्स त्यामध्ये पाहिजे. आता ही चेन जर निवडली तर ही शॉर्टेस्ट चेन आहे, कारण 3च कार्बन ॲटम आहे. म्हणजे नियमानुसार आपल्याला ही चेन सिलेक्ट करता येणार नाही. तर लॉंगेस्ट चेन कोणती बघू आपण. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 कार्बन ॲटम या चेनमध्ये आहे. दुसरी चेन अशी घेतली, 1, 2, 3, 4, 5 आणि 6 कार्बन ॲटम आहे. दोन्ही चेनमध्ये सेम नंबर ऑफ कार्बन ॲटम असल्यामुळं कोणतीही चेन यामध्ये निवडायला आपल्याला चालू शकतं. समजा यामध्ये आपल्याला लवकर समजण्यासाठी जर आपण हॉरिझॉन्टल चेन सिलेक्ट केली तर यामध्ये 6 कार्बन ॲटम आहेत. 6 कार्बन ॲटम असणारे पेरेंट चेन आपण कन्सिडर केली. पेरेंट चेन नंबर ऑफ कार्बन ॲटम्स याच्यामध्ये किती झाले, 6 कार्बन ॲटम्स. आता 6 कार्बन ॲटम असतील तर पेरेंट अल्केनचं नेम असं लिहिणार आपण, पेरेंट अल्केन. तर पेरेंट अल्केनचं नाव लिहिताना लॉंगेस्ट चेन मध्ये जेवढे कार्बन ॲटम आहेत त्याच्यावरच आपण अल्केनचं नाव लिहायचं. लॉंगेस्ट चेन मध्ये जो कार्बन ॲटम नाही तो कार्बन ॲटम हा आहे, तो आपण पेरेंट अल्केनचं नाव लिहिताना लक्षात घेणार नाही. तसं 6 कार्बन ॲटम्स लॉंगेस्ट चेन मध्ये असतील तर पेरेंट अल्केनचं नाव दिलं हेक्झेन. नेम ऑफ पेरेंट अल्केन इज हेक्झेन. जो कार्बन ॲटम लॉंगेस्ट चेन मध्ये नाही याला नाव दिले साइड चेन. The carbon atom other than longest chain is always side chain. It is alkyl substituent. The side chain दिलेली आहे ती side chain CH3 आहे. तर CH3 side chain असल्यामुळे त्याचं नाव आताच आपण बघितलं की लिहायचं मिथिल ग्रुप. CH3 side chainचं नाव आहे मिथिल ग्रुप. हे रूल नंबर 1 समजला का. सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम्स अँड कन्सिडर द पेरेंट चेन. पेरेंट चेन इज ऑफ 6 कार्बन ॲटम्स. समजा अशी चेन जर तुम्ही घेतली तरी 6 कार्बन ॲटम्स असणार आहे. त्याच्यावर पेरेंट अल्केनचं नाव लिहिलं हेक्झेन. आणि जो कार्बन ॲटम लॉंगेस्ट चेनमध्ये आलेला नाही तो CH3 आहे, त्याला साइड चेन असं म्हटलं. इट इज अल्किल सबस्टिट्यूएंट आणि त्या साइड चेनचं नाव लिहिलं मिथिल ग्रुप. हे पहिलं उदाहरण झालं रूल नंबर 1 साठी.
तर दुसरं उदाहरण आपण घेऊया, ब्रँचिंग गॅस दाखवूया. 2 CH3 ग्रुप्स आहेत आणि लॉंगेस्ट चेन मध्ये कार्बन ॲटम्स 3 दाखवले. आता याच्यामध्ये लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली तर ती लॉंगेस्ट चेन अशी आली आहे, कार्बन ॲटम 4 झाले. दुसरी चेन अशी आहे 3 कार्बन ॲटम, तिसरी चेन अशी आहे 3 कार्बन ॲटम आहे, चौथी चेन अशी घेतलेली आहे 4 कार्बन ॲटम्स आणि पाचवी एक चेन आहे यामध्येही 4 कार्बन ॲटम आहे. तर लॉंगेस्ट चेन म्हणजे 3 कार्बन ॲटम असणारे चेन यामध्ये निवडता येणार नाही, म्हणजे ही चेन कॅन्सल झाली, ही चेन आपल्याला घेता येणार नाही. 1 2 3 4 कार्बन ॲटम असणार ही एक चेन, 1 2 3 4 कार्बन ॲटम असणार दुसरी चेन आणि 4 कार्बन ॲटम असणारी तिसरी चेन. तिन्ही पैकी कोणती एक चेन निवडा. समजा आपण हॉरिझॉन्टल चेन सिलेक्ट केली तर त्या चेन मधील कार्बन ॲटमची संख्या पेरेंट चेनचं नाव लिहिताना आपण काउंट करायचे. तर लॉंगेस्ट चेन मध्ये कंटिन्युअस असणाऱ्या कार्बन ॲटम्स किती आहेत? 4. जे पेरेंट चेन कंटेन्स 4 कार्बन ॲटम्स. 4 कार्बन ॲटम्स. तर पेरेंट अल्केन कोणता? 4 कार्बन ॲटम असतील तर त्याचं नाव लिहायचं आहे. पेरेंट अल्केन इज ब्युटेन. आता पेरेंट अल्केनचं नाव ब्युटेन. तर लॉंग चेन मध्ये जे कार्बन ॲटम आलेले नाही ते अल्किल सबस्टिट्यूएंट आहे. ही एक आहे आणि 2 आहे. यांना आपण साइड चेन्स असं म्हणतो. साइड चेन्स. तर साइड चेन्स 2 आहेत म्हणून 2 मिथिल ग्रुप्स असं म्हणतात. 2 मिथिल ग्रुप्स. या साइड चेन सिमिलर असू शकतील किंवा डिफरंट असू शकतील. जर 2 सारख्या मिथिल ग्रुप्स असतील तर इथं आपण डाय हे प्रेफिक्स वापरतो. डाय मिथिल. 2 मिथिल ग्रुपच्या ऐवजी डाय मिथिल ग्रुप असे लिहू शकतो. 2 भिन्न साइड चेन्स असतील, एक CH3 आहे दुसरी C2H5 आहे, तर CH3 चं नाव लिहिणार मिथिल आणि C2H5 चं नाव लिहिणार इथिल. या रूल नंबर 1, select the longest continuous chain of carbon atoms from which parent chain is considered. म्हणजे पेरेंट चेन यामध्ये आपण निवडली. समजा याच्यामध्ये आणखीन वेगळा एक्झाम्पल घेतला हा रूल समजण्यासाठी, तरी तुम्हाला लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करता येणं अत्यंत महत्वाचं आहे. ते सोपं आहे. त्यासाठी आपण उदाहरण घेऊया. समजा चेन अशी घेतली, CH3 CH CH2 CH2 आणि CH3 अशी चेन. या कार्बन ॲटमला CH CH2 CH2 CH3 जोडले आणि इथंच एक CH3 जोडले. अशी चेन दिली. आता यामध्ये लॉंगेस्ट चेन निवडणं हे महत्वाचं आहे. ते काळजीपूर्वक आपल्याला निवडायचं आहे. समजा पहिली चेन घेतली अशी 1 2 3 4 आणि 5 कार्बन ॲटम्स आहेत. पेरेंट अल्केनचं नाव झालं पेंटेन. दुसरी चेन अशी निवडली 1 2 3 4 कार्बन ॲटम. तिसरी चेन ही अशी निवडली 1 2 3 4 5 कार्बन ॲटम आहेत. पेरेंट अल्केनचं नाव पेंटेन झालं. आणखीन एक चेन आहे ती अशी असेल 1 2 3 4 5 6 7 आणि 8 कार्बन ॲटम्स आहेत. आता या सर्व चेन्स पैकी लॉंगेस्ट चेन कोणती झाली? ही अशी 8 कार्बन ॲटमची ही चेन निवडायची आहे. बाकीच्या चेन्स आपण सिलेक्ट करणार नाही. जी लॉंगेस्ट चेन घेतली 8 कार्बन ॲटम असतात, बाकीच्या चेनचा आपण विचार करणार नाही. का करणार नाही? तर कार्बन ॲटमची संख्या त्यांच्यामध्ये कमी आहे. ते शॉर्टेस्ट चेन आहे, लॉंगेस्ट चेन नाही. नियम काय सांगतो? यू मस्ट सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. जे पेरेंट चेन यामध्ये आपण निवडली. पेरेंट चेन. हाऊ मेनी आर द कार्बन ॲटम्स इन पेरेंट चेन? पुन्हा एकदा मोजा 1 2 3 4 5 6 7 आणि 8. किंवा इकडून मोजलं 1 2 3 4 5 6 7 आणि 8. यामध्ये कार्बन ॲटम्स किती आहेत? 8. तर 8 कार्बन ॲटम असतील तर पेरेंट अल्केन काय होणार? आत्ताच बघितलं आपण 8 कार्बन ॲटम असतील तर पेरेंट अल्केनचं नाव होईल ऑक्टेन. ऑक्टेन
is the name of alkene having 8 carbon atoms. आता साइड चेन्स, जे कार्बन atoms लॉन्गेस्ट चेन मध्ये आलेले नाहीत, तर लॉन्गेस्ट चेन मध्ये किती कार्बन ॲटम आहेत? एवढे. तर लॉन्गेस्ट चेन मध्ये आलेले नाहीत कोणते कार्बन ॲटम? हा एक आलेले नाही, हा एक आलेले नाही. सो दीज आर दी ब्रँचेस. त्या शाखा झाल्या. ही अशी कंटिन्युअस चेन आहे, त्याच्या 2 ब्रँचेस आहेत, दोन्ही सारखे आहेत. जे साइड चेन्स काय झाले? 2 मिथिल ग्रुप्स, 2 मिथिल ग्रुप्स या साइड चेन. हा रूल नंबर 1 तुम्हाला समजला. सिलेक्ट द लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम्स and this chain is considered as parent chain. 8 कार्बन ॲटम आहे. पेरेंट चेन वरून पेरेंट अल्केनचं नाव लिहिलं ऑक्टेन, आणि जे कार्बन ॲटम लॉन्गेस्ट चेन मध्ये नाहीत मात्र त्याला ब्रँचेस जोडलेले आहेत, अल्किल ग्रुप जोडले आहेत, सबस्टिट्यूएंट जोडले, त्यांना नाव दिले साइड चेन. तर साइड चेन्स यामध्ये या 2 मिथिल ग्रुप्स आहेत. हा रूल अत्यंत महत्त्वाचा आहे. आता याचा जर बॉन्डलाइन फॉर्म्युला दिला तर तो बॉन्डलाइन फॉर्म्युला असा असू शकेल, याच्यावरून तुम्हाला लॉन्गेस्ट चेन सिलेक्ट करता येईल. लॉन्गेस्ट चेन कशी होईल? 1 2 3 4 आणि 5. जे पेरेंट चेन मध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम झाले 5, आणि ही साइड चेन, ही साइड चेन कोणती आहे? एमी मिथिल. जे 5 कार्बन ॲटम आहेत पेरेंट चेन मध्ये, पेरेंट अल्केनचं नाव झालं पेंटेन, आणि साइड चेन आहे एमी. जे बॉन्डलाइन फॉर्म्युला जरी दिलेला असेल तरी तुम्हाला ती लॉन्गेस्ट चेन निवडता आली पाहिजे, पेरेंट अल्केन ठरवता आला पाहिजे, आणि साइड चेन ओळखता येणं आवश्यक आहे. आणखीन एक एक्झाम्पल देतो तुम्हाला बॉन्डलाइन फॉर्म्युलाचंच. तुम्ही यामध्ये लॉन्गेस्ट चेन कोणती आणि साइड चेन कोणकोणत्या ते समजून घ्यायचं आहे. या साइड चेनची काही ठिकाणी नावं दिली असतात, एमी आणि ही इटी. तर लॉन्गेस्ट चेन कशी होईल? 1 2 3 4 5 कार्बन ॲटमची, किंवा 1 2 3 4 आणि 5 कार्बन ॲटमची. या दोन्हीपैकी कोणती एक आपण चेन निवडायची. 1 2 3 अशी 3 कार्बन ॲटमची चेन यामध्ये सिलेक्ट करता येणार नाही. तर साइड चेनची ऑलरेडी नाव आहे, इथिल आहे, इटी. एमी म्हणजे मिथिल. पेरेंट चेन मध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम 5 आहे. नंबर ऑफ कार्बन ॲटम 5 असतील तर पेरेंट अल्केनचं नाव झालं पेंटेन, आणि साइड चेन 2 आहेत, एक मिथिल आणि दुसरी इथिल. एक इथिल आणि दुसरी मिथिल. जे अल्फाबेटिकल ऑर्डर यांची महत्त्वाची आहे. ते ई येतो आणि यामध्ये एम येतो. हे पुढच्या नियमामध्ये आपल्याला समजून घ्यायचं. जे आज आपण IUPAC नियम लिहिताना रूल नंबर 1 तेवढा बघितला, एकच रूल बघितला. जे ब्रँच चेन अल्केन असेल त्यामध्ये लॉन्गेस्ट म्हणजे मॅक्सिमम नंबर ऑफ कार्बन ॲटम असणारी, कंटिन्युअस जे ब्रेक नसणारी चेन ऑफ कार्बन ॲटम कशी निवडायची, त्याच्यामध्ये कार्बन ॲटमची संख्या कशी मोजायची, पेरेंट चेन किती कार्बन ॲटम आहेत हे कसं ओळखायचं, त्या नंबर ऑफ कार्बन ॲटमवरून पेरेंट अल्केनचं नाव काय असेल ते कसं लिहायचं, आणि त्या लॉन्गेस्ट चेनमध्ये जे कार्बन ॲटम आलेले नसतील ते नेहमी अल्किल ग्रुप्स असणार आहेत, अल्किल सबस्टिट्युएंट्स असतील, त्यांना आपण ब्रँचेस असं म्हणतो, त्या ओळखायच्या आणि त्यांची नावं लिहायची. तो मिथिल आहे, इथिल आहे की प्रोपिल आहे की ब्युटिल आहे हे आज आपण समजावून घेतलं. हा रूल सर्वात महत्त्वाचा IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये. एकदा जर असे बॉन्डलाइन फॉर्म्युली किंवा स्ट्रक्चरल फॉर्म्युलीकडून तुम्हाला लॉन्गेस्ट चेन निवडता आली आणि त्याच्यावरून पेरेंट चेन मधील कार्बन ॲटमची संख्या समजली, पेरेंट अल्केनचं नाव लिहिलं आणि साइड चेन ओळखता आल्या, तर त्याचा IUPACने लिहिणं सोपं आहे. या IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये अनेक रूल आहेत, त्यापैकी फक्त पहिला रूल आज तुम्हाला मी समजावून दिलेला आहे. तर आज आपण या ठिकाणी थांबूया आणि रूल नंबर 1चे जे काही एक्झाम्पल्स दिले टेक्स्टबुकमध्ये त्याचं प्रॅक्टिस तुम्ही आज करणं आवश्यक आहे. धन्यवाद.